ये बसायचं. किती वर्षांनी भेटलीस, तुझ्या बापाक भेटलस. माका किती बोलूचा माहिती आहे तुझ्या वांगडा. माझं नाही विश्वासच बसत नाही. म्हणजे एवढीशी बयो आता एवढी मोठी झाली आहे. तुका माहित आहे, रस्त्यात जाताना एखादा बारका पोर 2 वेण्या घातलेला, हातात पुस्तकं घेतली, बघितली की माका तुझीच आठवण यायची. एकदा ना एका बारक्या पोराक मी जोरात हाक मारले, बयो. पण ती माझी बयो नव्हती. पण आज बघा माझी बयो सापडली. हा परत एकदा. तुमची बयो तुमका आता खयच नाही सोडून जाणार. ह्या बघा तुमचे रिपोर्ट्स पण आलेत. होय ना. माका आता जगूचा, माका माझ्या पोरी वांगडा जगूचा. मी असा ना तुमच्या वांगडा, तुमका मी कायो नाही होऊ देऊच आहे. माका सांगा, तुम्ही आधी खूप दारू प्यायचात काय? अगं मी मुंबईत एकटोच ना, म्हणून ह्या सवयी लागल्या माका. मी दारू सोडण्याचा प्रयत्न केला, पण एकटेपणा त्याच्यामुळे नाही सोडू शकलो मी. नाही पण आता मी प्रयत्न करीन मी आता. माका आता वचन दे, तुम्ही यापुढे कधीच दारू नाही पिणार. अगो यापुढे तू म्हणशील ना तसा होय. तुम्ही लवकरच बरे व्हाल. बाबा आहेत ना खूप मोठे डॉक्टर आहेत, ते लवकरच तुमका बरं करतील. तू त्यांका बाबा बोलतस म्हणजे? होय, तुम्ही गेल्यावरती आईन बाबांसोबत लग्न केला, म्हणजे तिका करावा लागला. काय? माझ्या भारतीत दुसरं लग्न केलं रे देवा. ते का कारण होता म्हणून करावा लागला. पण तुम्ही आता नका विचार करू, तुम्ही आता लवकरच बरे होणार. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, सगळं नीट होतं. पण आता मी तुझ्यापासून काहीच लांब जाऊचंही नाही. होय बाबा सांगत होते, म्हणजे ते म्हणत होते की तुमका सोलापूरला बरं करण्यासाठी नेणार, पण तुमका थय जाण्याची काय गरज नाही. मी तुमका माझ्या नजरेसमोरून खयच नाही जाऊ देऊच. तुम्ही आता याच हॉस्पिटलमध्ये बरे होणार. Hello. What a pleasant surprise. आज चक्क तू स्वतः फोन करून मला भेटायला बोलवलंस. क्या बात है. कामच तसं होतं ना. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. वाव. अभी घर. ते बघ. रमाकांत, हा इथे काय करतोय? जंगलातलं वाघ फार काळ पिंजऱ्यात बंद नाही राहू शकत. शिकार करूची वेळ येली ना की तो बाहेर येतलोच.
हे काय आहे गौतमी? मीच काढलंय त्यांना बाहेर. अरे मग त्या अगोदर मला एकदा विचारावंसही वाटलं नाही तुला? अरे तू तुझ्या बायकोला घाबरून गप्प बसला होता, मग मी काय करायचं होतं? मला पण कोणाची तरी मदत हवीच होती ना. हे बघ, आपण असं आपापसात भांडण्यापेक्षा एकत्र मिळून मोठा धमाका करू ना. म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी आलीये. तू जरा स्पष्ट बोलणार आहेस का गौतमी, प्लीज? म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये बयोचा बाप आलाय. बयोचा बाप म्हणजे? बयोचो खरो बाप, जन्मदातो बाप, श्री सुनील बहुले. नाही, पण बयोचा बाप तर कधीच मेला होता ना. तीच तर खरी गंमत आहे. तो वाहून गेला असं भारतीने तिला सांगितलं होतं, पण तो जिवंत आहे इथे मुंबईत. रमाकांतला तो जेलमध्ये भेटला, म्हणून तर त्यांना मी बाहेर काढलंय. बर, मग आता पुढे काय करायचंय? हा, तेच सांगायला मी आले. ह्या तिच्या बापाच्या मदतीनेच त्या भिकारड्या बयोला आपण इथून कायमचं घालवायचं. तो बाप तिला इमोशनल ब्लॅकमेल करेल आणि तिला इथून कायमचं घेऊन जाईल. पण असं खरंच होईल? होतलो म्हणजे 100% होतलो. तुम्ही ना त्या सुनील भाऊल्या ओळखत नाही आहात. पैशासाठी तो काय पण करू शकतोय. फक्त तुला आता त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमधून बाहेर काढावं लागेल. करशील ना एवढा? दुसरा काही पर्याय आहे माझ्याकडे? दारू एके दारू, दारू दुने दारू. असली दारू काढो पाचतात नुसतो. घशात कोरड पडल्या, किती दिवस झाले दारूचा एक थेंब नाही घशाखाली गेलेलं. तर रम्याक फोन करून छापतय, अरे माझी काळजी घेऊ नको, कामं कशी होतली. फोन कुठे? फोन फोन रम्याक ना मी काय शोधताय? औषध शोधा होते. तुम्ही आणलाच माझं औषध? नक्की कसलं औषध हवंय तुम्हाला? काय नाही, माका जगूचा ना बयो नाही इली. मी आलोय ना, मी तपासतो. तपासा तपासा, माझे रिपोर्ट काय येऊ दे, पण माझं औषध घेतल्याशिवाय मी मरूचही नाही. म्हणजे तुम्ही मका औषध द्या, मका जगूच आहात. तुम्ही द्याल ते औषध घेईन मी. हा, एवढं काही गंभीर झालेलं नाहीये तुम्हाला. डॉक्टर याच हॉस्पिटलात माझे उपचार करतालच ना? तुमचे लय उपकार झाले बघा. मका ना माझ्या बयोपासून खयो लांब जाऊचा नाही. माझे उरलेले दिवस मका माझ्या लेकीसोबत काढूचे असत. डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या बायको बरोबर लग्न केलं ह्या खरा ना? म्हणजे बयो माका सांगा होती. हो हो, ती कुणाच्या पण मनात भरात अशीच होती ना. म्हणजे अहो, ती मनाने चांगली होती, माणुसकीला होती ना, म्हणून म्हणते. तुम्ही
अचानक कसा काय लग्न केलास हो? काय गडबड नाही ना? हे बघा तुम्हाला मी वय तुमका नाही बाबा. काय ग? अहो तुम्ही हयात मी तुमका ओपीडी मध्ये शोधताय. अहो ह्यांच्यासाठी गोळ्या सांगितलेल्या ना तुम्ही, त्या चेक करा ना. करेक्ट आहे. ही गोळी सकाळी जेवणानंतर आणि रात्रीची गोळी. ठीक आहे? ठीक आहे. डॉक्टर, ऑफिसमध्ये या पेशंटची कालपासूनची बिल आहेत. बिल लिहिला पण? हो. ठीक आहे, मी बघतो. तुम्ही या माझ्यासोबत. किती बिल हा? तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, मी बघते काय. तुम्ही आराम करा. ह्या बरा माझं सगळं खर्च भैया आणि शुभंकर करतात. म्हणजे बरेच पैसे दिसते त्यांच्याकडे. आणि भैया डॉक्टर झाल्यावर तर काय माझी मजाच मजा. गौतमी आणि रमाकांत पैसे देणार ते वेगळेच. म्हणजे सगळ्या बाजूनी चंगळ हा माझी. सुमन, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. हे दोघं एकत्र बाहेर नाहीले, खय गेले काय होते? सुमन, लक्ष कुठे आहे तुझं? माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. आणि माझ्यासाठी थोडीशी चाय आणशील काय? तुम्ही दोघा खय बाहेर नाहीलास काय? तुला काय करायच्या आहेत का नसत्या चौकशा? जेवढं सांगितलंय तेवढं काम कर. नाही ता ऊन खूप असा ना बाहेर, उगाच उन्हामुळे त्रास होईल तुमका म्हणून विचारले, बाकी काय नाही. ते आमचं मी बघून घेऊ. तुका नसत्या चौकशा किती आहेत? म्हणजे असं मी आधी म्हणायचो, पण आता मी तुका असं बोलायचं नाही ना. आता मी बदललोय. माका माहिती आहे गो, तुका माझी किती काळजी आहे. मी जरा देवळात गेलो होतो. माझी वहिनी आणि देवळात? नाही 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 नाही, त्यांची खरी तरी मीटिंग होती ना, त्या थंय गेल्या होत्या. मग त्यांना येता येता मी दिसलंय. मग त्यांनी मला लिफ्ट देऊन घरपर्यंत आणलंय. उन्हात ना जाम दमलंय गो. तुझ्या हातचं चाय प्यायला मिळाली ना की कसं मस्त फ्रेश होतं गो. थोडीशी चाय देतस काय तुम्हाला? हा म्हणजे झालं, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता जातेस? आणते. सांभाळून जा गो. हा, रमाकांत भाऊजी, दुष्यंतने त्याचा गेम सुरू केला असेल का? अहो, या दुष्यंतचो घास हा काय, तुमचो शब्द मोडूचो. ते ठीक आहे, पण ती भिकारडी, ती त्याच्याबरोबर कायमची जाईल का राहायला? शुभंकरवर किती प्रेम आहे तिचं, माहितीये ना? लगेच जातली असं माका तर नाही वाटत. शेवटी कसा, पण तिचा आणि त्या बाहुल्याचा रक्त तरी एकच आहे ना. सख्या बापाबद्दलची ओढ तर वाटतलीच त्या का काय. आता खरी मजा येणार आहे. आपला एक डाव आणि शुभंकर आणि बयोचं नातं खलास. म्हणजे काय जरी झाला ना, हे तो बाहुल्या त्या भिकारडी घेऊन हैसून जातलो म्हणजे जातलो. केव्हा गरमागरम चाय आणि तुझी कॉफी. वा 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 वा, तुझा ना करावा तेवढा कौतुक कमीच. हा, किती करतोस तू माझ्यासाठी.
ही काय कॉफी केली का काय? केवढं कडू केलंय हे. सुमन, एक काम धड होत नाही तुझ्याकडून. बाजूला. अगे माझी वहिनी, तुमका तरी आवडलो ना चाय? हा, पण ना तुझ्या हातच्या चहाची चव नाही गो त्या का. चला ना वाईच पानसट पानसट लागता काहीतरी. जेलमध्ये मिळत होती त्यापेक्षा तरी बरी असा ना. हा, नाही म्हणजे लगेच चवीत फरक पडलो ना तर तुमका त्रास होईल म्हणून वाईस तशीच बनवलंय. आवडली ना? हा हा. पिवा पिवा. तू पितस थोडासा? नाही नको, तुम्हीच पिवा. दिली मोठी माका जेल मधली चाय पाजून. झालंच म्हणजे हॉस्पिटलचं 2 दिवसाचं बिल पे झालेलं आहे आणि मेडिसिनचं पण क्लिअर केलेलं. ओके, सॉरी इफ आय एम डिस्टर्बिंग यू. नाही सर, बोला ना. सरस्वती, तुझे खरे बाबा परत आले हे ऐकून आनंद झाला. I can absolutely understand your situation. पण as a dean of this hospital, मी तुझे बिल्स माफ नाही करू शकत. You'll have to clear all the bills. सर बिल भरलंय आम्ही. That's now what do I say, Dr. Shubhankar? Dr. Shubhankar, तुम्ही देव माणूस आहात. किती कराल आणखीन गरिबांसाठी. क्या बात. पण जनरली तुम्हाला असं सांगून ठेवतोय की सरस्वतीचे वडील जितके दिवस या हॉस्पिटलमध्ये राहतील तितक्याच दिवसांचं बिल वाढत जाईल आणि या सगळ्याचं बर्डन तुमच्यावर पडेल. सर, अजून पैसे नाही भरावे लागले कारण मी त्यांना हसून घेऊन चालले. That's such a lovely decision. उत्तम निर्णय सरस्वती. वा. ते आणि तसंही गरीब आणि गरजू लोकांसाठी तुम्ही बाहेर क्लिनिक सुरू केलेलंच आहे नाही का. डोंट माइंड. त्यांची खरी जागा तिथेच. सो ग्रेट. आणि याच्यामुळे तुमच्यावरही पैशाचा भार येणार नाही का. गुड गुड. कीप इट अप. गुड. भयो बाळा, काय ठरवलंयस तू? त्यांना हॉस्पिटल मधून घेऊन जाणार आहेस? होय, कारण त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये न ठेवून सुद्धा त्यांच्यावरती उपचार होऊ शकतात. अगं पण इथून नेऊन ठेवणार कुठे त्यांना? बाबा, त्यांची खंयतरी भाड्याची खोली आहे ना, थंयच त्यांना ठेवून जाऊ. मी त्यांना सांगून येते. भयो सुद्धा जाईल त्याच्यासोबत राहायला. दारू येते दारू, दारू दुने दारू, दारू त्रिक दारू. ओ पाहुणेनो, कसं दारू खाय मी त्याला. हा हा. ह्यो किती तडमडलो. हा बोला रामाकांत शेठ. अरे ये काळ तोंड्या भाऊल्या, काय काम होता म्हणून माकाच काय विचारतोस तू? तू तुझा काम नीट केलास का नाही ता सांग माका. अरे त्या बयोन तुका बाप मला ऍक्सेप्ट केला का नाही? म्हणजे काय? शुभंकराक पण सांगितलं तिने. रडा होती. अखेर बाप तो बाप होताय ना. मग मी तुमका सोडून काय जाऊचंय नाही. पण आनंदाच्या भरात असं उडून जाऊ नका आणि फोन उचलताना जरा सावधपणे. कोणीतरी बघेल नाही तर ऐकेल तुम्हाला. हा पण ऐकू जा. काय विचारा का? अरे मी हॉस्पिटलातच राहा नाहीतर रस्त्यावर.
काका हयचे पेशंट खय गेले? ते मगाशीच गेले. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. तेच सांगायला येत होते तुला. काय? हो